नमस्कार. आज आपण आलो आहोत सेक्युलर एज्युकेशन ट्रस्ट ZTS स्कूल आणि ॲडव्होकेट चंद्रकांत अधिकारी विद्यालय यांच्या प्रांगणात परिसर स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण या उपक्रमाअंतर्गत आपण छानसा परिसर स्वच्छतेमध्ये एक वाफे तयार करून घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांकडून या वाफ्यांमध्ये नुकत्याच नर्सरीतून आणलेल्या रोपांची लागवड करणार आहोत, ज्यामध्ये कोकणामध्ये नसलेली पिकं ज्याच्यामध्ये अंतर्भाव आहे लाल कोबी, त्यानंतर ब्रोकोली, फ्लावर, सिमला मिरची, कलिंगड, टरबूज अशी वेगवेगळी रोपं आपण आविष्कार नर्सरीमधून घेतलेली आहेत आणि त्याची लागवड करणार आहोत या वाफ्यामध्ये. विद्यार्थ्यांना ह्या वेगवेगळ्या रोपांची लागवड कशी करायची याचं प्रात्यक्षिक सही मार्गदर्शन करणार आहोत. आपल्यासोबत शिंदे सर आहेत, शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर आहेत आणि विद्यार्थी वर्ग एक ठराविक विद्यार्थ्यांना घेऊन आपण एक प्रायोगिक तत्वावर छानसा प्रयोग करणार आहोत. हा यशस्वी झाला तर विद्यार्थ्यांनाही त्याची माहिती कळणार आहे. नक्की हे झाडं कुठल्या प्रकारची आहेत, त्यांची वाढ कशी होते, त्यांची मेहनत कशी घ्यायला पाहिजे आणि नंतर मात्र त्यांच्याकडून पुन्हा ह्या परिसरामध्ये आपण लागवड करून घेणार आहोत. तर पाहूया आपण ह्या रोपांची लागवड करूया. धन्यवाद. लाल कोबीची लागवड करत आहोत. बघा, लाल कोबीची रोपं आपण पुरणार आहोत. इथे छोटीशी त्यांना माती घालत आहेत शाळेचे शिक्षक मोरे काका आणि विद्यार्थी मित्र. अशा प्रकारे आपण त्यांची लागवड केलेली आहे. नंतर हळूहळू त्यांना भरणी देणार आहोत. ठराविक टप्प्यानंतर त्यांची मेहनत करून बघूया त्यांचं पीक कसं येते. इथे आपण पाहत आहोत कोबी, फ्लावर, ब्रोकोली. लाल कोबी तर आपण लावून झालेलीच आहे इथे आणि इथे आहे छोटीशी मिरची, तिखट मिरची आहे. त्याच्यानंतर सिमला मिरची आहे. आपण पाहतात विद्यार्थी अगदी आवडीने हे टरबूज, कलिंगड अशा प्रकारे लागवड करत आहेत. एक छानसा प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होत आहे. तर पाहूया आपल्या प्रयत्नांना किती यश येत आहे ते.